नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर सांगा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर इकडे चालू आहे बाहेरचं डेकोरेशन करणं। तर हे दादा ना खूप उशिरा आले होते, तर त्याच्यामुळे ना खूप उशीर होत होता। तर म्हणून मग ना आता हळूहळू सर्व कामं सुरू आहेत। तर आता इकडे कंचन ताई ना माझा मेकअप करून देत आहेत आणि मला आहे ना सिंपल मेकअप पाहिजे होता। तर म्हणून मग मी ना पार्लरवालीला सांगितले नाही आणि ताईलाच सांगितलं होतं, बा ताई माझा सिंपल मेकअप करून दे जा। तर ताईने मग म्हणजे घरून आहे ना सर्व सामान आणलं होतं मेकअपचं। आता मग फ्रेंड्स, आता तयारी झालेली आहे, फक्त बाहेरची तयारी झाली, म्हणजे थोडंसं डेकोरेशन राहिलेलं आहे। तर ते चालू आहे बाहेर। तर बस आता माझी तयारी झाली, इकडे यांची पण तयारी झाली आणि ही साडी घेतलेली आहे आईने मला आणि यांना हा ड्रेस घेतलेला आहे। म्हणजे ब्लू, मला सेम शर्ट पाहिजे होतं ब्लू कलरचं, पण इतकं मिळालं नाही। यांनी जे मिळालं ते घेऊन आले मग दुकानमधून। आणि जे मुलीची तयारी आहे ना, हे आई करत आहेत। तर मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दाखवणार आहे की बा आमच्या मुलीने कोणता ड्रेस घातलेला आहे। तर इथे आणखीन डेकोरेशन झालेलंच नाही आहे, कारण की जे डेकोरेशनवाले दादा आहेत ना, हे खूप उशिरा आले। तर कार्यक्रम पण आहे ना उशिरा सुरू होणार आहे। तर आणखीन भरपूर डेकोरेशन राहिलं। तर मी म्हटलं होतं माझ्या दादाला की बा लवकर लवकर करायला लाव, कारण की खूप उशीर होत आहे। तर चला, तर मग फायनली पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आणि आमच्या मुलीचं अशा प्रकारचं बॅनर दादानी ना बनवून आणलं आणि तिचे सर्व फोटो वगैरे त्याच्यावर लावले। तर बॅनर त्यांनी ना मागं लावून दिलं होतं। तर चला, तर मग आता पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आणि कार्यक्रमाला आता लवकरच सुरुवात होणार आहे। काही नाही बेटा, ते बाहेर तर चला, तर मग आता स्टेजवर आम्ही आलेलो आहो आणि स्टेजवर आल्यानंतर सर्वात अगोदर इथे उषाताई आमच्या दोघांचं अक्षवान करतील आणि त्याच्यानंतर मग बाळाला पाळण्यात घालण्याचा जो कार्यक्रम आहे ना, हा सुरू होणार आहे। तर घाईघाईमध्ये मी आहे ना तुम्हाला मुलीची तयारी दाखवणं विसरून गेली। तर इथे आहे ना तिने मस्तपैकी पिंक कलरचा फ्रॉक घातला होता, जो माझ्या आईने आणला होता। पण जाऊ द्या, काही हरकत नाही, आता थोड्या वेळामध्येच तुम्हाला तिचा चेहरा आणि तिची तयारी दिसणारच आहे। तर आता इथे सर्वात अगोदर उषाताई आहे ना माझं अक्षवान करत आहे। तर 5 जणी मिळून आहे ना माझं अक्षवान करतील। सर्वात अगोदर इथे आता उषाताईने अक्षवान केलं, त्याच्यानंतर मग माझ्या त्या 2 ताई आहेत ना मोठ्या, त्या करतील। तर असं पूर्ण म्हणजे अक्षवांचा कार्यक्रम झाल्यानंतर मग बाळाची जी आत्या आहे ना बाळाला पाळण्यामध्ये टाकणार। तर मागच्या काही ब्लॉगमध्ये मला आहे ना कमेंट आल्या होत्या की बा दीपाली, तुझी जी मोठी ताई आहे ती आलेली नाही का कार्यक्रमाला। तर ते कसं झालं माहिती आहे का की बा मुलांना सुट्ट्या नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बापूजींना पण सुट्टी नव्हती। तर तिने सांगितलं का बा मी काही कार्यक्रमाला येऊ शकत नाही, मी नंतर येणार लागलं तर। आणि असंच झालेलं आहे कल्याणीताई आणि आनंददादासोबत, कारण की त्या दोघांना पण आहे ना सुट्ट्या मिळालेल्या नाही आहेत। तर म्हणून मग आहे ना ते दोघंजण पण आहे ना कार्यक्रमाला येऊ शकले नाही। आणि कार्यक्रमाची जी तारीख आहे ना ही इतक्या लवकर निघाली, कारण की पुढच्या महिन्यामध्ये आहे ना चांदणी बुडी चालली, तर त्याच्यामध्ये आहे ना कोणताच कार्यक्रम करता येत नाही। तर म्हणून मग आम्हाला आहे ना बारशाचा कार्यक्रम आहे ना हा लवकर करावा लागला। तरी पण आहे ना आमच्या मनामध्ये ते खंत राहणारच आहे की बा मुलीच्या बारशामध्ये मुलीचे मोठे आई पप्पा नाही आहे आणि दुसरं म्हणजे की बा मोठी मावशी नाही आहे। पण आता आपण काय करू शकतो, कारण की त्या दोघांची जॉब अशी आहे की बा त्यांना लवकर सुट्टी मिळत नाही, कारण की 8 दिवस झालेले आहेत। कल्याणीताई आणि आनंददादा आले होते हिला बघायला, तर त्याच्यामुळे आहे ना त्यांना आता सुट्टी मिळाली नाही आहे। पण मला कल्याणीताईने सांगितलं होतं की बा जाऊ दे, आता कार्यक्रम तुम्ही करून घ्या। तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये आहे ना पुन्हा येणार आहोत। तर तेव्हा आल्यानंतर मग मुलीला नक्कीच पाहायला येऊ। आरती द्या ते बघा इथं ताई
बाकी सगळ्या जणी येऊन जायचं झोका द्यायला तुम्ही 5 जण कुठे 5 जण थोडं जवळ आहे थोडं जवळ आजपासून बाळाचं नाव तनिष्का करा एकदा कुरू करा तनिष्का कुरू सेजल जन्म नाव सेजल करा एकदा क्लोज तुम्ही पण फाल्गुनी एक सेना पूर्ण सेम एकदा ओके बघा इथे एकदा कॅमेरामध्ये सगळे जण स्माइल करा इथे इथे ओके मान फिरवणार नाही ते बघा तुम्ही दोघंही समोर इथे कॅमेरामध्ये स्माइल जसं आता आमचं फोटोशूट चालू होतं ना तसंच आहे ना इथे आहे ना लाईट गेली होती आणि पाऊस पण सुरू झाला होता त्याच्यामुळे आहे ना जो कार्यक्रम आहे ना हा पुढचा आता आम्हाला घरामध्ये करावा लागला आणि आमच्याकडे आहे ना पद्धत आहे की बा बारशाच्या दिवशी बाळाला आणि बाळाच्या आईला आहे ना ज्या सर्व काकू वगैरे येतात ना तर त्या काकू वगैरे आहे ना कोणी बाळाला ड्रेस आणते कोणी बाळाच्या आईला साडी आणते कोणी ब्लाऊज पीस देते तर आमच्याकडे पण आता तसाच कार्यक्रम सुरू आहे पण लाईट गेली ना त्याच्यामुळे इतका गोंधळ झाला होता की माझी जी मुलगी आहे ना ही अजिबात राहत नव्हती कारण की तिला आहे ना गरमी आहे ना ही अजिबात सहन होत नाही तर लाईट गेल्यामुळे आहे ना म्हणजे जसा आम्हाला कार्यक्रम करायचा होता ना तसा कार्यक्रम आहे ना अजिबात झालेला नाही आहे
तर लाईट आल्यानंतर जो अहेर करण्याचा जो कार्यक्रम आहे ना, हा आता आम्ही घरामध्येच केलेला आहे, कारण की बाहेर आहे ना पाऊस सुरू होता. तर इथे आईने जे कपडे आम्हाला दिले होते हे आम्ही घालून घेतले होते. आणि त्याच्यानंतर मग आईला आहे ना थोडीशी प्रॉब्लेम झाली, कारण की आईने मला म्हटलं होतं की बा मी आहे ना ही साडी वगैरे तुला हातामध्ये देईन, पण आईला म्हटलं होतं की नाही बा मी तुझीची साडी घालणार आहे. तर म्हणून मग आईने आहे ना आईच्या जवळची साडी आणि यांना आहे ना नारळ टावेल दिलं. तर आईने आम्हाला अहेर करून झाल्यानंतर मग आता सर्वजण आम्हाला एक एक करून अहेर करणार आहेत. तर आमच्याकडे आहे ना पद्धत आहे की बारशाच्या दिवशी आहे ना बाळाच्या आई बाबाला तर कपडे घेतातच, पण त्याच्यासोबत आहे ना बाळाच्या आजी आजोबाला पण कपडे देतात. तर बस मग आता इथे ज्या माझ्या सासूबाई आहेत ना हे माझ्या आईला अहेर करत आहेत. आणि यांचा अहेर झाल्यानंतर मग माझी आई आता माझे सासरे आहेत ना त्यांना आणि माझ्या सासूबाईंना अहेर करणार. तर आता सर्वांनी अहेर केल्यानंतर इथे चालू आहे आमचा फोटोशूट. तसं तर आम्ही आहे ना बाहेर फोटोशूट करणार होतो, पण कसं आहे बाहेर इतका पाऊस सुरू होता त्याच्यामुळे आहे ना जे बाहेरचं डेकोरेशन आहे ना हे पूर्ण खराब झालं होतं. तर म्हणून मग माझ्या दादाने काय केलं माहिती आहे का, बाहेरचं जेवढं म्हणजे थोडंफार जे डेकोरेशन राहिलं होतं म्हणजे चंद्र वगैरे चांगला होता, म्हणजे पाण्यामुळे आहे ना तो भिजला नव्हता. तर म्हणून मग आहे ना तो चंद्र माझ्या दादाने आहे ना घरामध्ये आणला आणि म्हणजे सर्व ते बलून वगैरे होते ना हे पण आणले आणि घरामध्येच मग आता आम्ही फोटोशूट करत आहोत, कारण की आमचा फक्त फोटोशूटच राहिला होता. आणि इथे आहे ना माझं मन आहे ना खूप दुखत होतं, कारण की माझ्या दादाने आहे ना इतकी छान तयारी केली, इतकं छान डेकोरेशन करायला लावलं आणि पावसामुळे ते सर्व खराब झालं. पण जाऊ दे, आता पावसाचं काय आपल्या हातामध्ये नसते, पाऊस वेळेवरच आला. पण तरी जो मेन कार्यक्रम होता ना म्हणजे बाळाला पाळण्या वगैरे मध्ये घालण्याचा, तो कार्यक्रम तर अगोदर झाला होता, फक्त फोटोशूटच राहिलं होतं करण्याचं. तर बस आता इथे सर्वांचे फोटो वगैरे आम्ही क्लिक करून घेत आहोत. मस्त इकडे कॅमेरामध्ये स्माइल करा. ओके बाळाकडे बा असा बरं मस्त नॅचरल छान. बोलतच नाही म्हणते घेऊन बसतेच मुले बोलत नाही. तुम्ही कशाला लागून राहिल्या? आई लागते ना तुमचं काय त्या परत लागतील, पण मला तर मोठ्या आहेत त्याच्यासाठी लागाच लागते. असं आहे का? आई कुठे? आई
मम्मा रील बना ना, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. गुलाबी साडीवाली रील बनवतो. गुलाबी साडी आणि अरे बरोबर आहे. माझी गुलाबी नसली ती टाकलो टाकलो. ब्रश करायची माझी खूप इच्छा होऊन राहिली पटकन. नाही ते डाग लागले. तर आमच्याकडे आहे ना पद्धत आहे की बा जे पण जण आहे ना आम्हाला अहेर आणतात तर त्यांना आहे ना साड्या किंवा मग काही पण गिफ्ट हे दिल्या जाते. पण आईने आहे ना गिफ्ट न देता मग आईने आहे ना साड्याच आणल्या सर्वांना देण्यासाठी. काय म्हणते तुला याच्यातून झाली का माझ्या आईचं सॉक्स काढले ना मी. आता मग फ्रेंड्स आता कार्यक्रम झालेला आहे. सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि आज खूप दमलो. सकाळपासून मस्त कामं मला आता बसायचे काम होते पण तरी पण मी खूप दमली. तर आता आराम करते. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.